समय लेता उत्पत्ति पुस्तक त्या आपा अभ्यास कोरेले है 22वा अध्याय त्या बापा है उत्पत्ति पुस्तक त्या 22वा अध्याय आणि 9 पाने 14 वचन उत्पत्ति पुस्तक 22 अध्याय 9 पाने 14 ते वचन है त्या वचन हा या देहा आपा अभ्यास कोत असताना परमेश्वराय आप बाधाल कृपा कृपाली है आपे विषय है अब्रामा उपासना आणि देवा जो प्रतिसाद है या विषय आपण रेले है का अब्रामा देवा भक्ति कोली है आणि देवा या अब्रामा भक्ति प्रतिसाद देनो है या विषय में आपण रेले है आम देवा भक्ति कोत है आणि देव फक्त आम्ही भक्ति लहे है किस नाही है पण जहां देवा लोक खोरा मोना कोय पूर्ण जीवा कोय आणि देवावर प्रेम कोय त्या भक्ति कोता देव त्या प्रतिसाद दे या बाबत आपा अब्रामा जीवना में नाही रेले 9 ते 14 ते वचने आपण वाचले त्या 3 भाग कोला आपण जर तुम्हाला आठवण येईल तर आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला आखून या खातर का तुम्हाला मालूम जोजे आम्हाला मालूम रहा जोजे का या वचना विषय काय अथवा या वचना में आपा कोई बाबत के मत है पहला भाग जो है 9 वचन में पाए गए का देवा उपासना करा खातर अब्रामा तयारी कोली है आणि त्या 3 गोष्टी तयारी कोली ठिकाण ज्या जागावर त्या देवाई त्या नुकल्यो दुसरी गोष्ट काय है वेदी बाबतीत देवाई त्या तयारी काढली लेती आणि त्या तयारी कोई आणि तिसरी तयारी आती अर्पण त्या तयारी कोई त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये गए का अब्रामा संपूर्ण आज्ञा पालन कोला है देवा भक्ति कोई त्या अब्रामा संपूर्ण आज्ञा पालन कोया 10 ते 12 वचना आपण या विषयी गए आणि त्या आज्ञा पालना बाबतीत काय महत्व गोठ्या देवा आपण लिखूया आज या विषयात शेवटला आणि तिसरा भाग है त्या ऐसे आपण हा आणि 13 ते 14 ते वचन है त्या वचन आपण जाणार आहे आणि तुम्ही खातर वाचू उत्पत्ति 22 अध्याय 13 आणि 14 वचने तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले तो आपल्या मागे झुडपात सिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याहवे यिरे परमेश्वर पाहून दे असे ठेवले त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात तिसरा भाग है त्या भागामध्ये पाहिजे का अर्पण करण्यासाठी देवाकडून अब्रामाला करण्यात आलेला पुरवठा किंवा उपासना करण्यासाठी तर आपण सुरुवातीला नाही गए का कोहा प्रकारे देवा अब्रामाला आज्ञा देरी अब्राम देवा उपासना आणि त्या आराधना करा खातर त्या डोगावर जाय त्या ठिकाणावर जाय परंतु योग गोष्टी हवे नाही है काय नाही है अर्पण नाही है होमार्पण कोणा कोकरा नाही है त्या देवा आखला का तो पोह है त्या अर्पण कोणा है पण आम्ही देवदूत ये आणि त्या लाखे का अब्राहम तो पोहावे तो आत्मा उचले जर अब्राहम त्या पोहावे ते सूरज जर नाही लावे तर अर्पण पूर्ण नाही तो बलिदान पूर्ण नाही तो अर्थात उपासना पूर्ण नाही ती आम जे भी उपासना करा देवा मंदिरात येसे आम जे भी आराधना करा देवा मंदिरात येसे ती आराधना पूर्ण इरादोसे ती उपासना भाई परिपूर्ण कोयाशिवाय आमा ती देवा भक्ती आपा अपूर्ण नाही होई शकते आपण देवा आराधना परिपूर्ण कोण आहे की कधीच माविराय हा पण विचार करा का त्या वेदीवे अब्राम त्या पोह इसाकाल ठेवला आहे आणि जर अब्राम त्या पोह अर्पण ना करू शकतो तर त्या उपासना परिपूर्ण मानली जाते ना उपासना परिपूर्ण इरादोसे आणि म्हणून आपण या शेवटला भागात जा येजे तर आपण एरा मिले का देव परमेश्वर स्वतःहून अब्रामाला पुरवठो को है अर्पण कोना जी बलिदान है किंवा अर्पण कोरा खातर जी पशु है तिया पुरवठो देवाने अब्रामाला कोलो है या बापान एरा मिले है परंतु ए पात्या गोठ्या येत असताना आपण लिहून दिलेलो है का जहां देव निवडला लोक खोरा म्हणा की देव भक्ती कोता आणि उत्तम भक्ती देवा कोता तहा देवा काम त्या ठिकाणी घडी आहे परमेश्वर कार्य प्रगट उपजे ती कोदीस माविरा ई अब्रामानी भक्ति कोली है ती भक्ति खोरी है अब्रामानी भक्ति कोली है ती देवावर प्रेम कोई त्या भक्ति कोली है अब्रामानी भक्ति कोली है ती सत्यता की भक्ति कोली है अब्रामानी भक्ति कोली है ती देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भक्ति कोली है आणि म्हणून 3 गोठ्या प्रगट येत ह्या 3 वेगवेगळ्या गोठ्या आपण प्रगट येताना दिखत या
पहिली गोष्ट आपल्याला मिळेल देवाचे कार्य प्रकट झाले. हे आपण देवा कार्य प्रकट उपजलो आहे. બીજી गोष्ट आपल्याला मिळेल देवाचा गुणधर्म, देवा स्वभाव प्रकट उपजे. आणि तिसरी गोष्ट प्रकट उपजे देवाची योजना प्रगट झाली. तीन वेगवेगळ्या गोष्टी प्रगट येत्या. आपण योग्य गोष्टीविषयी थोडक्यात एक जहा अप्रमाय देवा खरी उपासना कोई आणि देवा त्या उपासना कोणा पुरवठो देनो, देवा ते अर्पण पुरो पाड्यो. तर पहिली गोष्ट प्रगट उपजे देवाचे कार्य. आम्ही विस्मे देवा काम प्रगट एरा जोजे. जर देवा काम प्रगट नहा येतो, आम्ही मंडळीत म्हणा, आम्ही कुटुंबात म्हणा किंवा आम्ही व्यक्तिगत जीवनात, तर आम्ही भक्ती मृत आहे. आम्हा जे भी भक्ती कोज आहे ती अपूर्ण आणि खोरा म्हणा की भक्ती नाहक होते. हे किती अर्थ आहे. एलिया बाबतीत तुम्हाला नाव मिळेल का एलिया जहा खोरा म्हणा की देवा भक्ती कोई कर्मेल दोगावे. आणि आपण मालूम आहे का वेदी में आग नहीं शिलगाडून होते. आणि ज्या देव खरो आहे तो देव आग मोकली आणि ती वेदी शिलगाडी आणि वेदी जी अर्पण आहे ती देखील भस्म पोल जाय. हे की आठवण मिळलं आहे. प्रिय न पाहिजे का एलिया त्या ठिकाणी पूर्ण विश्वास आणि खोरा म्हणा की देवा भक्ती कोली है. आणि परिणाम एक उपजो का देवा त्या कार्य प्रकट कोयो आणि जी वेदी है ती वेदी में जी अर्पण है ती देखील सिलगी गोयला है, ती भस्म है गोयला है. जहां देवा लोग खोरा म्हणा की परमेश्वरा भक्ती को था, परमेश्वरा कार्य प्रकट उपजे है, देवा उपस्थिती प्रकट उपजे है. आज जर आपण आपले मंडळी परिस्थिती येईल, आज ख्रिस्ती लोक एकत्र उपजून आहे त्या परिस्थिती तर आपण एकच गोष्ट एराविल आहे का देवा उपस्थिती नाही आहे. देवा महाल सोडीन निघी गोयलो आहे का. प्रियानो जर देवा उपस्थिती आम्ही विस्मे जोजे आम्ही मंडळी जोजे आहे की जर तुम्ही आणि मा इच्छा आहे तर खोरा म्हणा कोय आणि खोरी उपासना देवा कोरा. ताम देवा कार्य प्रकट उपजी, देवा काम प्रकट उपजी, देवा मुख दर्शन तुम्हाला निमान उपजी. जहां अप्रमाय देवा भक्ती कोली आहे, देवा कार्य प्रकट म्हणजे देवा कार्य म्हणजे काय. सर्वप्रथम तर देव स्वर्गदूत प्रकट उपजे व स्वर्गदूत को है. जर तुम्हाला या बाबतीत हा रीते विचार करा तर तुम्हाला एरा मिली स्वर्गदूत आहे का अब्रमा तो म्हणाला काय आज्ञा. मग तो बोला तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकूण एक मुलाशी माझापासून राखून ठेवले नाही. स्वर्गदूत काय आहे माझापासून. अर्थात पुत्र येशू ख्रिस्ता प्रगटीकरण तुम्हाला आणि मानेरा मिले है. और स्वर्गदूत स्वतःहून येशू ख्रिस्त आहे आणि या अगोदर देखील येशू ख्रिस्त आहे स्वर्गदूता रूपात अब्राहमाला दर्शन देणं. यहाँ पर एक गए उत्पत्ति 18 अध्याय वगैरे वगैरे यहाँ पाए गए हैं. 17 अध्याय 18 अध्याय आपण वाचन. आणि त्या ठिकाणी जो स्वर्गदूत आहे तो स्वतः येशू ख्रिस्त आहे. आणि ही अब्राहम सिमनाम देवा कार्य प्रकट उपजे म्हणजे का देव स्वतःहून उपस्थित है. तुम्ही आणि मा भक्ती देवा उपस्थिती जोजे प्रिया देवा उपस्थिती त्या ठिकाणी भास अर्थात देवा उपस्थिती अनुभव तुम्हाला निमान एरा जोसे. आणि फक्त येशू ख्रिस्तात उपस्थिती आहे की नाही पण येशू ख्रिस्त आहे त्याला देखाडी देणं का योग अर्पण तुल होणार आहे. आणि देवा कार्य जेव्हा देखायता विश्वासा परिपूर्ती उपजे. अब्राहम विश्वासात 22 अध्याय आणि 8 वचन जर तुम्ही वाचा तर अब्राहम इसाकचा अब्राहम होते का बाबा आपण बादोच लेतलो आहे लाकडे लेते बादो लेतो पण अर्पण कोणा मेंढो कैसे यज्ञ पशु कैसे. आणि अब्राहम उत्तर देनो त्याला अब्राहम म्हणाला बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून दे. ओ विश्वासात आणि तो विश्वास ही परिपूर्ण उपजुलो आहे. आणि पुन्हा दाखो तुम्हा आणि विश्वास कोज है ता परमेश्वर त्या विश्वासा फळ दे. विश्वासा परिपूर्ती को है. खरो विश्वास निराश ना उपजुतो. देव विश्वासा भाषा जा है. जर तुम्हा विश्वास को हा तर देव तुम्ही काय बोलताय ते देवाला मालूम है. तुम्हा विश्वासाकी बोल हा आणि परमेश्वर ती कार्य प्रकट करेल. तुम्हा आणि विश्वासाकी बोलू ती कोलोबी असंख्य कार्य रे पण परमेश्वर ती तुम्ही आणि मा खातर निर्माण करी. परमेश्वर निर्माण करी. विश्वासा शब्द निर्माण होता. विश्वासा शब्द निर्माण होता.
इकोदिसमा वीरया जहां दुखी लोक आजारी लोक येशू ख्रिस्ता ही गोया आणि येशू ख्रिस्ता ही येईन तो शताधिपति ना के येशू ख्रिस्ता मां पोयरो आजारी है तू मां गो माये है तू ही ना आज्ञा को विश्वासा शब्द है तू ही ने आज्ञा को आणि मां गो मां पोयरो है तो उधरी जाए जहां तुम विश्वासा भाषा बोलते हैं तुम्हें आणि मां जे शब्द है ते निर्माण को ते निर्मिती उपजे है देव शब्द की बनावतो है नाही का अपायज है विश्वासाने आपण मालूम है इब्री लोकांस पत्र 11:3 के विश्वास है कि आपण मालूम पड़ेगा देव शब्द द्वारा संपूर्ण जग निर्माण कोला है देव बोलियो आणि निर्माण उपजियो देवा शब्द की निर्माण करून सामर्थ्य है आणि ते देवाची सामर्थ्य ती देवा आपे माझम थयो विश्वासा स्वरूपाकी जहां तुम विश्वासा की बोलते हैं परमेश्वर कार्य को है इमावीरा यहा आपण विश्वासा की बोलियो का देव आपण मेंडोन दीदी देव आपण यज्ञ कोण पशु होती देणार है देव आपलता त्या डोगावे ती मेंडो सापडा दे अब्राहम विश्वासा की बोलियो आणि निर्माण उपजियो विश्वास या ठिकाणी परिपूर्ण उपजलो आज आपल्या अवतीभोवती हारी परिस्थिती नाही हे विश्वासी लोक आहे वेगवेगळा आजार मरी पटकी आपल्या अवतीभोवती काम करेली है देशा परिस्थिती दुनिया परिस्थिती नाही हारी हे कादो आपण जीवनारो माहो नाही है आपे केवळनारो व्यक्ती नाही है ई परिस्थिती देवा लोक जर विश्वासा भाषा नाही बोली तर दुनिया कोहाच प्रकारा आशा नाही राहणारी दुनिया कोहाच प्रकारा अपेक्षा जीवती नाही री देवा लोक तुम्हा आणि आई मान तुम्हाला एखादा विश्वासा भाषा बोला आणि जा आपण विश्वासा भाषा बोलो या दुनिया योग आशा मिली या दुनिया देवावे वर्ष थावनु योग कारण सापडी म्हणून देवा लोक विश्वासा भाषा बोला ही आई अब्राहम द्वारा तुम्हाला आणि मान देवा तुम्हाला आणि मान ठिकाणे है या ठिकाणी आपण एरा मिले का अब्राहम जे यज्ञ पशु सापड्यो किंवा अर्पण करून जे बलिदान सापडलो है ती सापडत असताना अब्राहम बेन दिशा बेन वेगवेगळ्या दिशेने ती आलेला आहे पहला ते उचे यहाँ हे लिखला है वर दृष्टी करून पाहिले पहला अब्राहम उचेला है आणि पासे ते कैसे या पासला मागे पाहिले बेन दिशा पहली जी दिशा है ती देखाडे वर दृष्टी करून पाहिले मी आपली दृष्टी पर्वताकडे नाही का वर लावणे पर्वताकडे लावणे वर पाहणे की देखाड है उच्चे ए नुई देखाड है का आम्ही दृष्टी आम्ही देवा ऐसे लावना है आम्ही आशा आम्ही देवा ऐसे लावना है आम्ही भरोसा आम्ही देवावे ठेवना है आणि पहिला उचेरा आणि पासी तुम्हा पासला आहे म्हणजे का दर तुम्हा देवा ए हा आणि पासला फिरीन तुम्हा अवतीभोवती आहे तर देव तुम्ही खातर पुरवठा देईल पण आम चुकेस को दे पहिला मागला पासला होतील हे का नाही आणि पाशी आम काय कोजे देवा ही आहे ती चुकीचं आहे पहिला उचेरा आणि पासी आगला पासलायरा आणि तुम्हाला एरा मिली का देवाई आम्ही खातर पुरवठो कोलो है देवा कार्य प्रगट उपजे प्रिय देवा कार्य प्रगट उपजे दुसरी गोष्ट अपायच है का देवाचा गुण धर्म देवा स्वभाव प्रगट उपजे देवा स्वभाव काय है 14 वचन वाक्य अब्राहमाने त्या ठिकाणाचं नाव काय ठेवले यावे यिरे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये यहोवा यिरे यहोवा यिरे ओ इन देवा नामच नाही है विश्वासी लोक आहे ही फक्त देवा नाम नाही है पण जुना काळात योगतो नाम जी है ती त्या महा किंवा त्या व्यक्ती गुण प्रगट कोई गुण स्वभाव आई पासी तुम्हाला आई समजा खातर राखू का अगले आपे एरिया जर आपे गोम एक तो पहिलो जन्म लेनो सोमवारी येतो तर आपण त्याला काय म्हणजे सोमियो नाही सोमियो मंगळवारी मंगळियो आपण नाव तो जे बुधवार बुधियो म्हणजे रविवार वार अनुसार त्याला पाय त्या स्वभाव आपण देणं आहे जुना काळात लोक हे किस कोई का नाव थवे पण ती फक्त नावच नाही पण त्या माझा योग गुणधर्म आहे त्या माझा योग गुणधर्म आहे हे अब्राहम जे नाव में है यहोवा यिरे यहोवा यिरे ये जे नाम है ते फक्त नाव नहीं है पर परमेश्वर गुण धर्म प्रकट को है परमेश्वर गुण धर्म प्रकट को है तुम्हारा एक ठेरा ही योग तुम्हारा का अब्राहम जे नाव थोलो है ती नाव त्या काय रे थयो देवावे रे तो कदाचित त्या जीवनात दुःख ते दुःखावर ती नाव थोवी शकतो त्या जीवनात बऱ्याच परीक्षा येण्या त्या जीवनात बरंच दुःख येणं त्या जीवनात बऱ्याच समस्या येण्या त्या जीवनात बरीच तकलीफ येणे बऱ्याच ओढ्या समय येणं त्या निराश
त्या हताशपणा पुढे कदाचित अब्राहम या ठिकाणा नाव या जागा नाव त्या जीवनाची परिस्थिती आहे ती वाईट परिस्थिती देखाडा खातर त्या जीवना परिस्थितीवर नाव ठेवू शकतो पण आपण ही काम आहे का देव अब्राहम आहे त्या जीवनावेरे किंवा त्या जीवना परिस्थितीवेरे त्या डोगा नाव त्या नाही ठेवूया त्या ठिकाणा नाव नाही ठेवूया पण त्या परमेश्वरावेरे परमेश्वरा कार्य आणि परमेश्वरा गौरव प्रकट करणारं नाव ठेवलं आहे विश्वासी लोक आहे इस सर्वात मोठं आध्यात्मिक धोरण तुम्हाला आणि मान कामिल आहे अब्राहम आहे त्या दुःख नाही प्रगट केलं आहे त्या कमजोरी नाही प्रगट केली आहे त्या कमीपणा नाही प्रगट केलं आहे पण या नावाद्वारा त्या देवा सामर्थ्य प्रगट केलं आहे देवा गौरव प्रगट केलं आहे ए तुम्ही आणि मा यो गुणधर्म जोजे का आम्ही जीवन कोई भी परिस्थिती परिस्थिती बदल नाही रडता आम्ही देवा गौरव कोण आहे ती परिस्थिती बदल कुरकुर नाही होता आम्ही देवा गौरव प्रगट कोण आहे इस्रायल लोक वाईट गुणधर्म ओ अथो का ते नेहमी वाईट परिस्थिती रडते भाव आहे आम्ही ती उपजा आम्हाला ती उपजा आम्हाला भुखे बोय जा आम्हाला पाय पी लागी आम्हाला मटन तुझे आम्हाला अरण्य येत नाही नेहमी वाईट परिस्थिती बदल कुरकुर पण अब्राहम आहे कोहाच त्या जीवनात जी वाईट परिस्थिती येणे त्याबद्दल कुरकुर नाही कोई पण देवा गौरव प्रगट होणारं नाव त्या ठेवलं आहे त्या नाव ठेव यहोवे यिरे यहोवा जो शब्द है यहोवा शब्द ओ देवा सनातन सार्वकालिक गुणधर्म प्रगट को है या अर्थ तुम्हाला निर्गम पुस्तक त्या 3 अध्याय आणि 14 वचन या शब्द अर्थ रामिल है निर्गम त्या 3 अध्याय 14 वचन वाकलाय मी आहे तो आहे मूसा त्यामध्ये मोशे त्या नावामध्ये देवा का देवा आई मा भाऊ बंधाई जहाय इस्रायल लोकांम जहाय पण ते मान होती का जिया देवाई आम्हाला जिया देवाई तुला आम्ही विश्व मोकल्यो त्या देवा नाव काय आणि देव त्याला की मूसा किंवा मोशे तू ध्यान देणार का मी आहे तो आहे म्हणजे यहोवा देव सनातन सर्वकालिक पृथ्वी आकाश चंद्र तारा सूर्य आणि जे भी काय देखा है ते निर्माण पहला पासूनच देव है इस सर्व सृष्टि निर्माण एना आधीपासूनच अगोदर पासून परमेश्वर है मी आहे तो आहे इब्री लोकास्पत्रा के यीशु आजकल आणि युगानुयुग नाही का तो ना बदलणारा परमेश्वर है न बदलणारा परमेश्वर है तो है यहोवा न बदलणारा परमेश्वर आहे की त्या अर्थ तुझे यहोवा सतत अस्तित्व असलेला परमेश्वर या देवा कदाय निर्मिती नाही कोली है या देवा कदाय बनावलं नाही है या देवा कदाय आकार नाही दिलो है पण ओ देव पहिल्यापासूनच है आधीपासूनच है सुरुवातीपासूनच है प्रारंभापासूनच है प्रारंभी शब्द होता या देवा सुरुवात नाही आली है ई देवा गुणधर्म है सर्वकालिक गुणधर्म आणि मग दुसरा गुणधर्म यिरे यहोवा यिरे जो शब्द है यिरे आम्हा ज्याला ते यिरे ओ जो शब्द है त्याला आपण हिब्रू भाषा मागले राहा हिब्रू भाषा त्याला राहा म्हणजे पाहणे येणं दृष्टी लावणं म्हणून ह्याकडे परमेश्वर पाहून दे म्हणजे काय का परमेश्वर यहोवा यिरे म्हणजे यहोवा जो न बदलणारा परमेश्वर है तो तुम्हें आणि मा परिस्थिती ए है तुम्हें आणि मा गरजा त्या मालूम है आणि तो पूर्वी दे है कोलिहारी गोठे का तो नाही बदलणारा देव है आणि तो यिरे म्हणजे तो तुम्हें आणि मावे दृष्टी ठेव है पहा इस्रायलाचा रक्षकाला झोप लागत नाही आणि डुलक्याही येत नाही यावर काय तो सतत त्या जे डोळा आहे ते तुम्ही आणि मावे ठेवी राखला आहे ते आहे आणि तो तुम्ही आणि मा गरजा म्हणजे तो पाहणारा परमेश्वर आहे शमूएल परमेश्वर एक तो ऐकणारा परमेश्वर आहे पण या ठिकाणी राहा यिरे तो पाहणारा परमेश्वर आहे देव तुम्ही आणि मा गरजा आहे ते डोळामीचं नाव पुरवतो पण पहिला तो तुम्ही आणि मा जीवन आहे तो तुम्हाला आणि मान होमजेच नाव देतो आपण
आणि म्हणून तो येणारा देव आहे, म्हणून तो योग्य समय त्याला मालूम आहे. तो येणारा देव आहे म्हणून त्याला योग्य वेळ मालूम आहे. तो येणारा परमेश्वर आहे म्हणून त्याला योग्य परिस्थिती मालूम आहे. तो येणारा परमेश्वर आहे म्हणून आपे गरज कोणही आणि कोवेपुरी कोण तो त्याला मालूम आहे. त्याला मालूम आहे. त्या देवावर भरोसा ठेवा. यहोवा यिरे. आणि या खातर स्तोत्र संहिता 23 अध्याय आणि 1 वचन 10 शब्द, परमेश्वर माझा मेंढपाळ. मेंढपाळा खातर काय शब्द आहे? राहा. हिब्रू भाषा मेंढपाळ राहा शब्द मध्ये पाहणारा परमेश्वर मला मेंढपाळ, तो मला पाहणारा परमेश्वर आहे. परमेश्वर मान ए है, मान ए है, मा अवलोकन को है, मावे दृष्टी तो है. आणि म्हणून मला काही मुळे पडणार नाही. बीजा लोक तुम्हाला एरी का नाही एरी आपे गरजा आपण मनात ठेवू लागते नाही का? पाणी गोठी गरज आहे, ती गोठी गरज आहे. आणि आपण विचार करतो आहे का मा गरज काही लोकांना मालूम नाही रे का? मा पोयरान मालूम नाही रे का? मा अय्याबार मालूम नाही रे का? पण मा तुम्हाला कांदा तुम्ही आणि मा गरजा, तुम्ही आणि मा गुप्त गोठ्या परमेश्वर ए है. त्या भरोसा ठेवा आणि त्या योग्य समय मालूम आहे तो आपल्याला पूर्वी. आणि शेवटली गोष्ट आपण ऐकू का देवा योजना प्रगट होची. देवा योजना, देवा योजना काय ही ऐकलं आहे. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आम्ही ही होमचा प्रयत्न करा का फक्त देवा अब्राहमा गरज पूर्वी हेच नाही आहे, पण या नंतर देखील देव गरज पुरवणारो है. ते फक्त अब्राहमा साक्ष नाही, पण आम्ही इतर लोकांना देखील अनुभवी का देव त्या डोंगावे, या पर्वतावे आम्ही गरज पुरवली. या अर्थ काय? ही परमेश्वराची गिरी म्हणजे काय? ओ परमेश्वरा पर्वत म्हणजे काय? ज्या ठिकाणी अब्राहमा इसाका अर्पण करा तो येणं आतो सॉरी ज्या वेदीय त्याला ठेवूया आणि त्या ठिकाणी इसाका ते सुरू उचलियो तो ठिकाण किंवा तो जागो साधारण जागो नाही आतो. त्या आखलो आहे मोरिया पर्वत. त्या मोरिया पर्वत आखला आहे. आणि याच ठिकाणी दुसरे इतिहास 3 अध्याय 1 वचन, दुसरे इतिहास 3 अध्याय 1 वचन जर तुम्ही वाचा तर याच ठिकाणी देवा मंदिर म्हणजे सल्मोनाई बांधिया. याच ठिकाणी परम पवित्र स्थान बनावून येतात. कोली महत्वपूर्ण गोठ आणि अनेक लाखो अर्पणे त्या ठिकाणी कोलेमुळे आणि लोक तिहा गरजा, तिहा आजार, तिहा समस्या या मंदिरात येणार, या डोगाव्यात येणार आणि देवा लाकी ते करतात त्या गरजा आणि देवा त्या गरजा पूर्व्या. एक उदाहरण द्यावं तुम्हाला. झकरिया नवीन करारनी अंदर लूक ऋषिवर्तमान 2 अध्याय 1 अध्याय तुम्ही वाचा. झकरिया आणि एलिशबा बेनी माहिती आहे पण देवा सेवक आहेत. आणि झकरिया गरज काय आथी का त्या पोयरे राजोजे त्या पोयरे नाही आथे. झकरिया याच ठिकाणी जा अब्राहमा गरज देवाय पूर्वी याच परम पवित्र स्थानात गयो आणि देवाय त्याला क्या का आई तो गरज पूर्वी ए ठिकाण देवा लोक हा गरज पूर्ण ठिकाण था. जा देवा उपस्थिती है, जा देवा भक्ती है, जा देवा महिमा है, ज्या ठिकाणी देवा गौरव है त्या ठिकाणी देवा लोकांना गरजा पुरवल्या जाते. का देव ताने आपण ए है. आणि दुसरा अर्थ का देवाय संपूर्ण महातारणा योजना जी कोई ती योजना ही परिपूर्ण झाली, ती योजना प्रगट झाली. ती योजना काय थी तुम्हाला का आखो जर आपण भाग वाचू उत्पत्ती 22 अध्याय 1 पासून 14 पर्यंत तर आपण मिली का येशू ख्रिस्त याला मिले. आपण या ठिकाणी तारणा योजना आपण याला मिले. तारणा योजना प्रगट उपजे एरा तुम्हाला का इसाका अर्पण कोणा अथा पण देवा इसाका अर्पण नाही करून देणार. त्याऐवजी देवाई अब्राहमा काय देणार? बीजा प्राणी देणार, बीजो जानवर देणं. काय ऐकलो आहे? एडका नाही का? एडका शब्द वापरलो आहे. तर आपण जे का ईद यज्ञ पशु आहे ते देवाई पूर्वी देणं आहे. तुम्ही आणि मा तारणा खातर, तुम्ही आणि मा पापहा बोजो उचलेल्या खातर जो जनावर किंवा जी प्राणी जो जे ती या दुनिया में नाही है महायसने पूर्वलो नाही है पण आपल्याला देवाय पूर्वलो आहे. म्हणून योहान 1:29 आहे हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.
महापाप किंवा महाखातर बलिदान कोणाचे अर्पण हे देवाई पुरवलं आहे. आपण गोने नाही लिगोये माया मा गोने कुकडो माया म्हणून मन तारण मिळे की नाही हे मा गोने बोकडो माया म्हणून मन तारण मिळे की नाही हे आम्हा बादे मंडळी होती की योग अर्पण लेदो वेचातो आणि ते अर्पण जायना माय अर्पण चोडूया म्हणून तुम्हाला आणि मन तारण मिळे की नाही हे तारण मिळण्याची योजना आहे की देवा ही प्रगट होई आणि ती म्हणजे का होमार्पणादी यज्ञ पसवे ती देवाई पुरवलो आहे. तुम्ही आणि मा पापा अर्पण जी है ती देवाई पुरवलो आहे. देवाचा कोकरा दुसरी गोष्ट जर ह्या तर मालूम पडी का इजी मेंढो किंवा इजी अर्पण हे ती कसे के सापडे वापरमात झुडपामध्ये त्या जे हिंगे हे रत्न त्या जे हिंगे हे ते झुडपात गुंतलं आहे म्हणजे ती बंदिस्त आहे बांधाई गोयल आहे ती फसी गोयल आहे ती फसी गोयल आहे काय एरा मिले आपण येशू ख्रिस्ता चित्र काय आहे ए जे झुडप आहे ते पापा दर्शक आहे इ कधीच मानी राहिला ए जे झुडप आहे ते पापा दर्शक है का যদি आत्मा पाप कोयो देवा याचे तो मुळे भूमी श्रापित झाली आहे आणि आम्ही भूमी काय देणार आहे काट्या आणि उसळे निर्माण करू. ए जे झुडप आहे ते पापा दर्शक है पापा परिणाम देखाडे पापा वेगवेगळा श्राप देखाडे है आणि या ठिकाणी जो कोकरा आहे किंवा जे यज्ञ पशु आहे ती झुडपान गुती गोयला आहे अर्थात येशू ख्रिस्त आवे तुम्ही आणि मग पाप टाकी देऊन जाणार आहे तो संपूर्ण पापा की बोराई जाणार आहे. दुसरे करिंथ 5 अध्याय में आखा है का तो त्याय स्वतः कोहत पाप नाही कोया तरी देखील देवाई तुम्ही आणि मा खातर त्या पाप रूप कोलो है अर्थात तुम्ही आणि मा पाप त्या मुंकावर टाकी देणार त्या पापा की बांधी टाकी देव गेलो है. ये जे झुडूप है ती पाप देखाडे है तुम्ही आणि मा पाप त्या वधस्तंभ लिहिला आहे आणि शेवटली गोठा पाहते त्या अर्पणाबद्दल म्हणजेच का ए जे अर्पण है ते इसाका ऐवजी इसाका जागावे को आम्ही मोनू का लातो इसाका ई समजा मोना इसाका लाथा अर्पण इसाका कोणवा था परंतु देवा आहे आम्ही बीज अर्पण देनो आणि इसाका ताने वेदीवरी शिरे दो ई समजून आपण प्रयत्न करू का देवा इसाका अब्रामा इसाका वेदीवरी इसिले दो आणि इसाका जागावे जी अर्पण देवाई देनो त्या यज्ञ पसून ता परत बांधी टाकी देवा येतो आहे आणि त्या अर्पण को आम्ही आहे अर्पण रद्द ना येला है बलिदान रद्द ना येला है समर्पण रद्द नाही कोम येना समर्पण कोम येना मात्र बलिदान चेंज बदली देऊन येना इसाका दागावे यज्ञ पशु बलिदान रद्द नाही कोम येना तुम्हा आणि मा पापा शिक्षा थी कामा सार्वकालिक मरण येणार आथो आमा युगानुयुग आगी दोरियम जाणारे आथे देवाई शिक्षा रद्द नाही कोई देणे देवाई शिक्षा रद्द नाही कोई पण आमे ऐवजी आमे जागावे त्या स्वतः पोहाल दिदेनो आणि त्या देवा पोहाय तुम्ही आणि मा पापा वेदना त्या वधस्तंभे भोगव्या ती शिक्षा ती आहे भोगवी तो तुम्ही आणि मा खातर प्रायश्चित जुलो आहे तुम्ही आणि मा जागावे ती आहे मरण स्वीकार कोया रोम करास पत्र तुम्हा 5 अध्याय 6 ते 8 वचन वाचा तर ता लिखला आहे ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. पहिले योहान 2 आणि 3 वचनात लिखला आहे का आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाचाही पापाबद्दल आहे. येशू ख्रिस्त बाधा जगावती की मोयो इसाक तुम्हाला आणि मन दिखाडे है तुम्हा आणि इसाक तुम्ही आणि मन दिखाडे है आम्हाला वेदीवरी काढिले दे आम्हाला वधस्तंभेरी काढिले दे आम्हाला आगी दोरियामध्ये काढिले दे देवा आहे आणि त्या आम्ही जागावे त्या स्वतः पोहोत यांनी देनो ही तारणा योजना प्रगट केली आणि तुम्ही आणि मा तारणा सुवार्ता आहे विश्वासी लोक आहे आणि पर्वत परमेश्वराची गिरी इयाज मोरिया पर्वतावे इयाज जागावे ज्या ठिकाणी अब्राम अर्पण कोला त्या जागावर थोडस जागेच त्या डोका हिने बिजो जागेत डोका त्याला आपण कलवरी आखते गोलगथा आखते कलवरी टेकडी हे ती टेकडी वे येशू ख्रिस्त तुम्ही आणि मा खातर मोय तुम्ही आणि मा जागावे तो मोयो आणि अख्खा जागाल अख्खा दुनिया तारणा घोषणा कोआम येणे या प्रकारे अब्राम अर्पण कोया आणि त्या ठिकाणी 3 गोष्टी प्रगट उपज्या देवा कार्य प्रगट उपज्या देवा गुणधर्म प्रगट उपज्यो आणि देवा
योजना प्रकट होची जहा देवा लोक खरी आराधना कोता देवा लोक मनापासून आराधना कोता परमेश्वर त्या कार्य प्रकट को है अब्राहम जे अर्पण है त्यामध्ये आपण खूप काही शिकू शकतो प्रियानो परंतु जे जे आपण समजून आहे जी मन वाटे का ही आपल्या खातर योग्य आहे ती माहिती तुम्हाला लागला आहे आणि देवाने आपल्यावर प्रगट केला आहे या तिहा आपण खरा आराधना करणारा लोक कोण आहे अब्राहम सारखा विश्वासाने त्याग वृत्ती आज्ञा पालन कोण आणि स्वतः कोणी भी प्रिय वस्तू देवा खातर दान कोणी ती दान तयार करणारा लोक आपण कोण आहे आज तर परिस्थिती होडी है का लोक त्या स्वतः वेळ दा खातर तयार नाही है त्या वाटे का घोड्याला माहीत बनावी हो त्या वाटे का घोड्याला माया तर म्हणजे वेळे मालिक आमा आहे घोड्याला बनवणारा आमा आहे म्हणजे वेळा माय बनावी हो योग गोट कोदी मा विराय हा सर्व काय देवा आहे आणि ए जे आमा बनवला दुनिया आमा आमा गो में आमा गोय थोला आहे ती देवाई निर्माण केला आहे ती देवा आहे आणि म्हणून आम्ही वेळ आम्ही संपत्ती आम्ही स्वतः शरीर आम्ही सर्वोत्तम गोठ्या द्या हवे हे देवाला दाखवतो तुम्हाला कधीच विराय आमा आणि देवाला अर्पण करा खातर विराय आमा आणि जहा आमा है की खरा मना की खरी आज्ञा पालन कोई ना भक्ती को देव त्या कार्य प्रकट करी देव कोई या वचनाद्वारा तुम्हाला आणि मला आशीर्वाद दे ही वचन हमजा खातर कृपा पुरी पाडे त्या पवित्र आत्मा दे आणि अधिकातलं अधिक आम खरा आराधना कोणाला लोक हे की बनी शकजी या आम्हाला हमजा खातर निका खातर सहायता कोई या वेळेस आपण प्रार्थना करू आपण देवा आता मोपाय जाओ आणि देवाला को परमेश्वरा का तू आम्ही माझा योग अब्राहम सारखा स्वभाव निर्माण कर अब्राहम तुम्ही आणि मा सारखा स्वभाव माहत हो बरसदा ती परीक्षा पड्यो बरसदा तो निराश पड्यो बरसदा त्या देवा विरुद्ध काम देखील कोला है विश्वासी लोक विराय आवा पण जहां त्या आज भक्ति को या 22वां अध्याय में त्या पूर्ण मना की भक्ति कोली है काय तुम्हा आणि आय देखील देवाला पूर्ण मना की भक्ति करा खातर समर्पण कोई धाव का यावेळेस आपण प्रार्थना करू नंतर प्रभू एखादी प्रार्थना की आपण सुटे पडणार